देवगडच्या आसपास आहेत खूप सारे प्रसिद्ध मंदिरं आणि त्यांच्यापैकी एक म्हणजे पोखरगावचं गणपती मंदिर. सध्या मी आणि माझा मित्र जो इकडचा दिसतोय का तुम्हाला, ठीक आहे नंतर तुम्हाला दाखवतो फोकसमध्ये, बट ज्याला इकडचा एन्सायक्लोपीडिया म्हणतो मी, तर आम्ही दोघे चाललो आहोत पोखरगावला. आणि आता बघूया काय दिसतंय. सध्या लाईट पोखरगाव. अरे कहना क्या चाहते हो. पण सध्या लाईटची थोडी लफडी सुरू आहेत कारण संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आता. तर आता बघू आपण काय करू शकतो ते इथे. तू मगाशी म्हणालास तसं की मंदिरं तर आहेच आपल्याकडे, पण काही रहस्यमय गोष्टी पण आहेत. तर तुला मी आज एक दाखवतो. तुला ते दिसत असेल तिथे मंदिर आहे, ते आपलं गणपतीचं पोखरगावचं मंदिर आहे आणि तिथूनच जवळ एक आहे एक रहस्यमय गोष्ट. वा, कळलं मी याला का देवगडचा एन्सायक्लोपीडिया म्हणतो. हे असंच काहीतरी टाइमपास गोष्टी शोधणं आणि चांगल्या पण ऑब्व्हियसली बाय टाइमपास आय मीन चांगल्या, बट हे सगळं शोधणं हे ह्याचं काम आहे. बाय द वे ह्याच्याबद्दल बोलायचं तर हा एलिजिबल एक बॅचलर आहे. तर कोणाला ह्याचा थोडा आवडला असेल माझ्या सिंगल मैत्रिणींपैकी तर हिट हिम अप, ठीक आहे. आणि काय म्हणतो मोठा रेड. हां, तर आत्ता आपण इथे आलेलो आहोत. बाय द वे लफडे नाही चेंज झालं. परफॉर्मन्स प्रेशर आलेलं. अबे साले. तिथपर्यंत तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता. ही आहे देवगड मधली संध्याकाळ. सर आपल्या इकडे ट्राय करत आहेत. ह्याच्या अगोदर आम्ही लिटरली ट्राय केलं तेव्हा झालं होतं, त्यामुळे द इन्फॉर्मेशन हां सॉरी ॲक्च्युली कंपास ॲक्च्युली आणायला पाहिजे होतं, बट यू नो मी राईट. सो या बघा इथे मी ठेवलेलं आहे. इथे नॉर्थ या साईडला दाखवतं आहे तुमच्या खालती इथे, ठीक आहे. आणखी साऊथ इथे, वेस्ट इथे, ईस्ट इथे, आणि जस्ट आता इथून इथे प्लेस करू तर होपफुली ते फ्लिकर होईल. त्याला थोडं जरा शेक करावं लागतं. येस सर, झालं आणि झालेलं आहे. ॲक्च्युली जे आपलं नॉर्थ या साईडला होतं इथे ते इथे झालं आहे. सो बेसिकली ह्याला आपण काय म्हणतो, या जागेला पोखरगाव जागा आहे. इथे कातळ शिल्प आहे हे बघायला गेलं तर, आणि इथे थोडंसं आय थिंक सो मॅग्नेटिक फील्डमध्ये काहीतरी व्हेरिएशन्स होत असावेत, त्यामुळे राईट. हा तुम्हाला हे इथे दिसतंय, पण हे थोडं म्हणतात गॉड. कंपासला चांगलं दिसतं, चांगलं. हो येस, नेक्स्ट टाइम आणतो सर. बाकी कंपासला घेतो नेक्स्ट टाइम. येस येस. आणि इथून ते बघू शकतो अँगल. ही अशी भरपूर ठिकाणं आहेत आपल्याकडे कोकणात कातळ शिल्प ज्याला म्हणतो, आणि आय थिंक सो तिथे सगळीकडेच होत असावं असा माझा अंदाज आहे. डायरेक्शन सगळी दाखवत असावी. बरोबर. आता आपण आतमध्ये तर आलेलो आहोत आणि ह्या स्वॉम्पी एरियातून आपल्याला तिकडे जायचं आहे, जिकडे त्याची गाडी आहे तिकडे. तर होपफुली, आणि लाईट पण चाललेला आहे त्यामुळे लवकरच इथून आपण निघतो आहोत. पण इट वॉज अ सक्सेसफुल मिशन सर.